आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंजीर तुळशी माळ गळा कोटी चंदनला हृदय कनवळा वैष्णवांचा प्रसंगी प्राप्त विशेष घेतला बा तिला अभंग वैश्वमान्य देवमान्य शास्त्रमान्य शांतीचे सागर असणारे अनाथाचे नाथ एकनाथ महाराजांचा अभंग आहे आणि एकनाथ महाराज सरळ सरळ या अभंगाच्या माध्यमातून एका वारकऱ्याचं जीवन कसं असं त्या वारकऱ्या जीवनामध्ये कोणते नियम असं या ठिकाणी वर्णन केले आणि दरवर्षी प्रमाणे ही वर्षी श्री आमचे संतोषराव दगडपल्लेवार नाही का संतोषराव दगडपल्लेवार त्यांच्या माध्यमातून याच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य दिव्य नूतन वर्षाचा सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि स्वर्गालाही लाजवल असा या ठिकाणी मंडप टाकला सर्व तुम्ही आणि सगळ्या जर म्हणलं श्रोते तुम्ही आता रोजची गावातले आपण गुरुजन मंडळीचं जितकं कौतुक करायचं कमी आहे बरं आता वास्तविक पाहता ही कलाकार साधारण नाही तर तुम्हाला रोज असते तुम्ही आम्हाला सेवा काय वाटत नाही बरोबर आहे पण खराब या कलाकाराचं मोल करायचं की नाही आज पाटील रूपाची चाल मी सकाळी ऐकली बघ आणि मी नुसतं म्हणत नाही पण मी ऐकत असतो मला गायचं म्हटलं मी ऐकत असतो मला ऐकायला फार आवडतं कळत थापाही कळत नाही टाळही कळत नाही पण ऐकायला कळत ना समजा आजच चाल मी ऐकली सकाळी गाडीमध्ये मस्त तेच चाल तुम्ही म्हणजे म्हणजे मला आनंद झाला तुम्ही फुलसागीला तेच चाल म्हणजे ते कसं तरी आनंद झाला आहे की नाही कीर्तन होत राहते काय कीर्तन चांगलीच होतील असे काय चांगले होते का आणि संस्कृतराव तुम्ही पुरणपोळी देते वाटते जेवण पुरणपोळी आज अरे अरे आपल्या विषयाच्या बोलायला सांगितलं म्हणजे आज पुरणपोळी जेवण होतं सगळे जेवले घरीच येतील मागे पुढे येतील कीर्तन संपेपर्यंत कीर्तन संपेपर्यंत आपली काही अडचण नाही पण भजन महत्वाचं आहे भजनापेक्षा भजन सगळ्यात लोकांना भजनच आवडतं असं काही नाही काही भजनाची लागत काही भजनाची लागतात सगळ्यांना भजन केलं जमत नाही आणि सगळ्यांना भजन केलं जमत नाही दोन्ही लागत असतात कारण आपण करायला त्यासाठी आपला पिढा फक्त तुम्हाला निर्माणित लाईट डोळ्यावर पडायची बाबा सारा याचा असा विषय की तेही डोळ्यावर पडायला हे डोळ्यावर पडायला आता मी तुम्हाला भिया मिळून असल्यामुळे काही म्हणत झालो नाही कारण ती डोळ्यावर पडाय पण तुम्हाला पडायची आवडे देवाशी कोयका प्रकार
आणि नामाचा उच्चार झाला. नाथ महाराजांच्या घरी भगवंत राहू लागले आणि रावत असताना नुसतेच राबले नाही बरं. आताच दासत्व वेगळं आणि काही पूर्वी दासत्व वेगळं होतं. तुम्ही आता बघा, पूर्वीचा गड्या मार्गामध्ये मानमर्यादा राहायचा, पत्नी पतीमध्ये मानमर्यादा राहायचा, भाऊ भावामध्ये मानमर्यादा राहायचा, सासू जावयामध्ये मानमर्यादा राहायचा. आता तसं राहायचं. विज्ञानाने प्रगती केली, माणसं बरेच नाते विसरले एक आणि कोणाचाच मान मर्यादा राहिला. तुम्ही आता बघा, तुम्ही लोक काही असते सासऱ्याला हाक मारले बाई, ते औजी म्हणायची, जी लावायची. औजी काय म्हणायचे? औजी. जी म्हणजे मोठी आहात. आता तुम्ही सगळे लोकांच्या सुरुवात तुम्हाला माहिती मला पुण्यामुळे झोपी आली का सगळ्याला? औजी म्हणायची, बरोबर. गड्याला जर मालकाला गड्याला काम सांगितलं तर ते काम इमान इतबारीनं ते गडी मालकाला सांगितलं तेवढंच काम करायचं. जरा असं कमी करायचं, मालकाला सांगितलं तेवढंच, बरोबर. कारण मालकाला मला जबाबदारी दिली आणि मालकाचा माझ्यावर विश्वास आहे. आता आहे का तसं? आता मालकाला सांगितलं हो ते काम करा, गडी नाही म्हणत नाही पण काम करत नाही ना, करतो पण काम करत नाही. बरं, विज्ञानाने एवढी प्रगती केली, कॅमेरे लावले की नाही? लावत बऱ्याच ठिकाणी आता समजा दुकानात सगळे कॅमेरे आले की नाही? पण तरी मी काम चुकार जर नोकर असेल तर कॅमेरा बंद करून बसतेच की नाही? मग तसंच पूर्वीचा भाव वेगळा होता, आताचा भाव तव्याचा भक्तांचाही भाव वेगळा होता आणि देवाचा भक्तावरचा भाव वेगळा होता. आता वेगळा बरोबर का? कारण पूर्वीच्या काळात मिळत काहीच नव्हतं तरी देवाचा भाव होता. आता सगळंच मिळते पण परमार्थ देखाऊ झाला की नाही? सोन्या हाताने सोन्याचा विचार केला 13,000 रुपये, 13,000 रुपये ग्रॅम. तुला ना 13,000 रुपये आपला. तेव्हा सोनं जेवारीतही मिळालं, गव्हातही मिळालं, म्हणजे कमी भावा. आता 13 देवळं मिळालं का? काळानं प्रगती दिली. नाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष देवानं काम केलं. नुसतं काम नाही, कापूरचा शालू सुद्धा धुतला, लुगडं धुतलं, धुणं धुतलं, स्वयंपाक केला, भांडे सुद्धा धुतले, झाड लोट सुद्धा केले. चंद्र नाही तर कावडीने पाण्याच्या घरी चक्र पाणी
वंगी भावे मुळा वंगी त्याचे पाय लक्षात नाथ महाराजांच्या घरी भगवंताने कावडी पाणी भरलं देव असून सुद्धा पण नाथ महाराज नाथ महाराज होते बरं. कारण अनेक संत झाले आपली जी महाराष्ट्रामध्ये संतांची मंडळ होते पण इतक्या सुद्धा शांती बरोबर एकनाथ महाराज झाले की त्या एकनाथ महाराज शांती बरोबर आवाज पडलं. नाथ महाराज कशाही माणसाने आपली म्हणतो तर विग्रह संतोषी हातात नाही लोक तवाई सुद्धा होते फक्त आता लोक आताही हातात तवाई होते राहणार सुद्धा यात काही शंका नाही होते आता राहणार सुद्धा नाही का कारण सर्वांना सर्व काही पडेल असं काही सगळं काही पडेल अजिबात असं काही नाही. नाथ महाराजांची परीक्षा घेण्यासाठी काय एवढा काय केलं आम्हाला नाथ बाबा रागच येत नाही हो अजिबात राग येत नाही. जर राग आला तर तवाचे 21 रुपये देऊन दे किती 21 रुपये नाथ महाराज राग आणून दाखवाय. आता नाथ महाराज रागाने सोपा गेलाय रागाने नाही सोपा आहे आता रागाने इतकं सोपं आहे पण ते म्हणजे तो आता पैसा निघून काय करत नाही करत जाते. नाथ महाराज गोदावरीच्या तीरावर गेले स्नान संध्या आटवली आणि वापस आला असताना येऊन एकदा अंगावर चुकला. नाथ महाराज काहीच बरे नाही डबल नदीमध्ये गेले डबल येऊन चुकला बोल नका डबल चुकले डबल आले असे करता करता 101 येवर अंगावर चुकला. प्रसाद देऊनी मुक्त केला प्रसाद देऊनी मुक्त केला प्रसाद देऊनी मुक्त केला प्रसाद देऊनी यवनाच्या शेवटला येऊन हात बोलले महाराज महाराज तुम्ही सिद्ध महाराज माझ्या कोणी अन्याय झाला मला सेवा करा. नाथ महाराज म्हणजे अरे तुला सेवा करण्याची काही गरज नाही तुझ्यामुळे कळत न कळत अनायासे योगायोग मला 101 वेळा या पवित्र हेतूचा स्नान झाले. किती वेळा 101 वेळा. तुझं यामुळे चुकलाच नसला तर मी नदीचं स्नान संध्या करत नव्हतो पण चुकला म्हणून मला तुझ्यामुळं आज या नदीचं स्नान झालं पाहिजे. इतकी शांती करून एका महाराज लक्षात घ्या तुम्हाला आम्हाला चालवायला पण ठेवलं चालवायला पण धक्का मारा चालवा जाता माणसं खेळ काढून मागं लागतं लागतं काय अहो तुमचं सुद्धा आमच्या मालकाचे महाराजांच्या घरा घेतला की माणसं आता बोलून घ्या सगळं काय शेवटला कसा लागला म्हणजे काय सांगायचे सहज म्हणजे सोड का नाही केला आलं आणि त्या सोंगामध्ये म्हणजे एक हनुमानचा मारुती हनुमानचा शेपूट लावले दोन लावलं खरे अंगाला शेंदूर आणि मस्त आता लागलं हनुमंतराने उडी मारले त्या शेपटीला आता शिंक बुडाले आता पेटून देणार शेपूट मग हनुमान काय पेटवला इतक्यात हनुमानाचं पोरग आले नाटकात सांगत बाबा आपल्या घराबांध
घरामध्ये गोट्याला आला मला हनुमान राहील का? हनुमानाने शेपूट काढली आणि गदा घेऊन पुढे गेला. गोटा इथला गेला की नाही, पण सोंगातही सोंग समाजत नाही तर परमाचा सोंग सगळं घर पाहिजे. परमार्थ धीमे धीमे असा, दबादबाला असा, टिपलिका मार्गाने असा, पण परमार्थ निका असा. परमार्थ निका असा. कारण निका परमार्थ हे फलदायक आहे आणि निकाहून परमार्थ फल तर मिळतच नाही, पण फलदाला गेल्याशिवाय मी नेहमी सांगत असतो परमार्थ आम्ही सगळेच करायलो, पण तुमचा आमचा परमार्थ तुम्ही आम्ही करायलो, पण देवाला आवडेल असं काय आहे का? अहो तुम्हाला आपण काय करता, देवाला आवडला पाहिजे ना. आता हे माता मावल्या बसल्या, मस्त स्वयंपाक रातभर पुरण केलं, रातभर पुरण केलं. दुपारला मी स्वयंपाकाला मस्त स्वयंपाक सुंदर केला. जेव्हा बसतो पाहुणा आला जेव्हा बसतो, मामा जेव्हा. मामाला सांगितलं भाई जेव्हा काही अडचण नाही, पण मला काय मला शुगर आहे आणि मला गोड कसं जमत. बाईची रात्रही गेली आणि दुपारही गेली, पुढे मामाला जमलं. मग तुम्ही आम्ही परमार्थ करायलो, तेच परमार्थ देवाला आवडणं फार गरजेचं. नाथ महाराजांच्या अंगावर फुगला जेवण तर मुक्त केलं. अनेकदा लोकांना त्रास दिला, पण नाथ महाराजांना कोणालाच कधी शेवटला आपल्या ध्यानावर फक्त देव ठेवला. काही लोक आले ना नाथ महाराज, आम्ही तुमची सज्जनाचे पाप सारे वारे होती आणि कीर्ती रूप त्याचे नारायण तुमची कीर्ती ऐकली. तुमचं नामस्मरण ऐकलं, तुम्हाला देव मिळाला कसा? देव तुमच्याकडे भारतीय तुमचे काम देवाला केलं कसं? आणि त्या देवाला आम्हाला मिळवायचं. देव आमच्या घरी राहायला पाहिजे, देवाला आमचं कामही केलं पाहिजे आणि आम्ही देवाची आमची भेटही झाली पाहिजे. आम्ही काय करावं? नाथ महाराज म्हणजे सोपं आहे का? काय करा, आपल्याला आवडते करू नका, रातभर गोळ्या करू नका, कोण हटू नका. पाहुण्याला काय आवडते ते करा ना, पाहुण्याला काय आवडते करा. आपल्याला आवडायचं काही नाही, देवाला काय आवडते ते करा, देवाला काय आवडते ते करा. नाथ महाराज